4-5 किलोचा असेल. रवा घेते लावून. बघा तेल किती टाकलंय. काढून घेते आता पीस झाल्यात. आज नदीवरती आलतो जाळी टाकायला आणि जाळ्याला एक मासा पण सापडलाय. कातला मासा आहे, तुम्हाला दाखवतो आता. आणि मोठे मोठे जाळे टाकलेले इथं जाळ्यामध्येच आणलाय. एक शालू काढून घेते. मासा जाळ्यामध्येच आणला होता. हा बघा, लय मोठा आहे कातला मासा. किती किलोचा असेल? 4-5 किलोचा असेल. कातला मासा तर सापडलाय आणि कातल्या माशाचीच रेसिपी बनवायची आज नदीवरतीच. एकटा मासा सापडलाय आणि आता दादा आणि आईन त्यांना बोलवायला लागेल नदीवरती. मस्त रेसिपी बनवू आपण. फोन करतो आई आणि दादाला. त्या साईडनी फॅमिली आलीत रेसिपीचं सामान घेऊन. इकडं अक्षय पण आलाय. किती मोठा आहे मासा? 4-5 किलोचा असेल. इतका मोठा आहे? हा, एकच भेटलाय ना? एकच सापडलाय मोठ्या जाळाला. 12 बोटीचं जाळ होतं, त्याला हा. सापडलंय. जास्त भेटले असते ना तर मग मार्केटला सुद्धा घेतले असते. पण ह्यो सुद्धा ना मार्केटला घ्यायला जमला असता. पण आजच्याला बनवायची रेसिपी काटल्या माशाची, कारण तर आहे ना पोरांना सुट्टी आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे सुट्टी पण आहे. तर बनवू आज नदीवरती, तो पण एकदमच भारी. आता लागायच्या लगेचच तयारीला. येता येता सरपण पण आणलंय आणि तिकडं त्या साईडला आई पण गेली. तिथे ना वाळलेलं लाकूड आहे, ते तोडायला गेले तिकडं. काय काय आणलंय? बोर. आजी आम्ही येत होतो तेव्हा आम्ही बोर आणले. मोठ्या मोठ्या दगडी आणल्यात आणि चूल बनवायचे. 2 तर आहे ना इथूनच पाण्यामधून काढून आणल्यात, पण एक आहे ना ही लांबून जाऊन आणली मी पार. आणि हे इतकं सरपण आहे. सगळ्यांना सरपण बाबळीच आहे. पहिलं तर आहे ना या साईडला भात बनवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आहे ना मग भाकरी आणि माशाचं कालवण बनवायचं आहे. आज सगळं सामान आणलंय मी. इथंच आहे, अजून काढलं नाही. आता आहे ना चूल पण घेतली पेटून. तिकडे ना शालूनी घेतले तांदूळ, आणि तांदूळ आहे ना थोडेच आणलेत आजच्याला. मेन महिना भाकरी बनवायच्यात त्याच्यामुळं तांदूळ कमी आणले. अक्षय, छाया आणि अनुष्का बघा, 3 जण आहे ना त्या साईडला मासे पकडतात. हे भेटले का मासे तुम्हाला? कोणते मासे भेटल्यात? आणबर दाखवायला. चिलपी आणि झिंगे भेटल्यात बोलतात ते. दिसतात का त्याच्यात? नाही दिसत, ते बारीक आहे ना एकदम, लहान मासे त्याच्यामुळे दिसत नाही. आजच्याला ना एकदमच भारी लोकेशन वरती आलोय आणि इथं ना एकदम भारी झाड आहे आणि त्याच्या खाली ना चांगला जागा सुद्धा आहे बसायला. तर एकदमच भारी जागा आहे. बरंच सामान आणलंय आजच्याला ना. भात पण बनवायचं आहे, पण त्याच्यानंतर बाजरीच्या सुद्धा आहे ना भाकरी बनवायच्यात इथंच. आणि सावली तर एकदमच भारी आहे. अख्खे दिवस आहे ना सावली काही कमी व्हायची नाही. आम्ही ना आजच्याला घरनच ठोकळा सुद्धा घेऊन आलोय, कारण तर मासा आहे मोठा. ठोकळा आणि कोयता पण घरनच आणलाय. तोपर्यंत इकडे ना भात शिजून घेते पिंकी. भात तर ठेवलाय, होईनच तोपर्यंत. आज भाकरी जास्त बनवणार आहे आणि भात थोडाच केलाय. हे एवढं पीठ घेतलंय मळून. तवा पण ठेवलाय तापायला. थांब ना. थांब तुटली ना ती भाकर. नाही टाक. नाही लागत त्याला.
भाकर पण मस्त फुगली, हे बघा मस्त. त्या साईडला आहे बघा मासा आणि शालू आता आणायला गेली. आण बरं. जाळ्यामध्ये असं बाहेर काढून जरी ठेवला ना मासा असा गारव्याला तर एकदमच फ्रेश राहतोय. त्याच्यामुळे ना त्याने तसंच ठेवलेला. आणि साईज बघा पाहिलं तर इतकी मोठी साईज आहे ना. हे बघा काटल्याची साईज एकदमच मोठी साईज आहे आणि इतका मोठा आहे ना आपल्याला एखाद्या वेळेस ना खापायचं नाही, इतका मोठा आहे तो मासा. पण आजच्याला बनवायचा आहे नदीवरतीच, त्याच्यामुळे ना घरनच ठोकळा घेऊन आलोय आणि कोयता. खवल्या काढून घेते आता. पंख झाल्यात काढून. आता आहे ना पूर्ण माशाचे आहे ना खावल्या तर काढून झाल्यात. आता आहे ना त्याचे पीस बनवून घ्यायच्यात. झाले ना सगळ्या. हा सगळे झाल्यात काढून. एकदमच आहे ना नदीवरती पकडलेला ताजा आणि फ्रेश मासा. तर तुम्हाला दिसनच कलर त्याचा कापत्या वेळेस. आणि आजच्याला ना मला झाली सर्दी, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा सुद्धा आवाज येत असेल. बाय नाही दिसो. बारीक बारीकच केलं पीस. निम्मा पण नाही झाला काटला आणि हे इतके पीस पाडल्यात. आणि त्याच्यानंतर डोकं पण अजून तसंच आहे. डोक्याचं सुद्धा ना बरेचसे भाग होणार आहे. आणि आखा आहे ना मासा तर तसाच आहे. ह्याचे ना थोडे मोठे मोठे पीस बनवायच्यात. कारण तर आहे ना 2 वेगवेगळे आहे ना रेसिपी बनवायच्यात. पहिलं तर आहे ना एखाद्या वेळेस एका ह्याच्यानं कालवण करून निम्मे ह्याचं आणि निम्म आहे ना मासा तळू. बघू आता जसं जमन तसं तुम्हाला दाखवतोय सगळं काय. जाड आहे ना. आता हे शेवटचा भाग राहिलाय ना. हा आजच्याला ना इतके भारी पीस बनवलेत ना. कारण तर आहे ना मधला जो भाग असतोय ना आणि काटा पण असतो एक मोठा, तर तो आहे ना साईडला काढून घेतलाय. आणि सगळे ना चांगले बिना काट्याचं मासे ना ते एका साईडला काढलंय. एवढ्या डोक्याचं पीस पडल्यात. अर्धा किलो जास्त आहे. ये एवढं. आता मासे पण धुवून घ्यायच्यात. हे इतके आहेत पीस पडलेत कतल्या माशाचे. कतले माशाची पीस आता धुवून घेते आई आणि शालू.
गला सांगितलं एकदम भारी पीस दिसतात कातल्या माशाचे. पीस तर झाल्यात धुवून. डोक्याचे पीस. आता रेसिपी बनवायला जायचंय त्या साईडला. लिंबू टाकून घेते आधी. हळद पण टाकून घेते. त्या साईडला वाटून घेतलंय. कोथिंबीर, मिरच्या, आलं असं वाटून आणलंय, त्यात टाकून घेते. झाल्यात आता मिक्स करून हिरवे केल्यात. आता तळायचे आहेत. कढई पण ठेवून घेणार आहे आता लगेच. तेल चांगलं तापलंय आणि इथं वाटण लावून ठेवलंय. पीस हे बघा मस्त वाटण लावलंय. आता रव्यामध्ये रवा घेते लावून. हे बघा तेल किती टाकलंय. हे बघा एवढे पीस टाकलेत आणि इथं आहेत थोडे. आता हे झाल्यावर लगेच ते टाकायचे आहेत. काढून घेते आता पीस झाल्यात. पीस शिजल्यात. आता ताटामध्ये काढून घेते. इकडं मासे ठेवल्यात एवढ्या जागेमध्ये ना. सगळ्या ताटांमध्ये ना मासे आहेत. कारण तरी ना तो होता मासा मोठा. आणि इकडं मासे ना तळून सुद्धा घेतल्यात. आणि तुम्हाला पीस दाखवतो. हे बघा हे असे पीस झाल्यात. रवा लावून आहे ना, वाटण लावून रवा लावून तळून घेतल्यात. त्याच्यानंतर आहे ना कालून पण बनवायचं आहे. कारण तर मासा होता मोठा. आणि बघू त्याच्यातले ना एखाद्या वेळेस सगळं काय आपल्याला इथं ना बनवता यायचं नाही एखाद्या वेळेस. कारण तर आपली फॅमिली जे फक्त अजून कोणी असलं असतं ना तर सगळं काय बनवलं असतं. पण आता एखाद्या वेळेस ह्याच्यामधलं आहे ना निम्मच बनवायला लागणार आहे. आणि निम्म आहे ना घरी घ्यायला लागणार आहे. घरी जाऊन बनवू. बाकीचं राहते ना ते बघू. जितकं होईल ना तितकं तर बनवूनच घेणार आहे आम्ही. भाकरी भात सगळं झालं. आता हे पीस सुद्धा तळून घेतल्यात. आणि आता बनवायचं आहे कालवण. कढई तापली. आता तेल पण टाकून घेते. तेल तापलंय. कांदा टाकून घेते. किती तेल टाकलेलं आहे. मिरची टाकून घेते. टोमॅटो पण टाकून घेते. मसाले घेतल्यात. कांदा मसाला, मिरची पावडर, यो माशाचा मसाला, हळद, यो गरम मसाला तर टाकून घेते. वाटण टाकून घेते.
पाणी टाकून घेते म्हणजे वाटण पण शिजल. आता ना वाटण चांगलं शिजले. मासे घेते पिंकी आता टाकून. पीस तर एकदमच भारी आहेत बघा, लाल जरत ते पण. आणि भरपूर मोठा मासा होता ना, त्याच्यामुळे इतके पीस पाडलेले ना आम्हाला ना इतका काही खापणार पण नाही. त्याच्यामुळे ना मासा निम्माच घेतलाय आम्ही आणि निम्मे पीस ना चालवल्यात घरी आता. ह्याच्यामध्ये डोक्याचे पण पीस घेतलेत ना पिंके, हा डोक्याचं पण पीस घेतलेत. कारण तर आहे ना चव वाढते त्याने. पीस असतात आणि त्याच्यामध्ये ना थोडे डोक्याचे पीस असले तर मग चव वाढते त्याला चांगली. आता ह्याचं बनवायचं आहे पातळ कालवण. तर ना कालवण पण शिजत घातलंय, पाणी वतून घेतलंय त्याच्यामध्ये. माशाला ना जास्त काही उशीर लागत नाही. आता होईन 10-1 मिनिटामध्ये ना कालवण तर होईनच तयार. तर दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने परत एकदा. नको टाकशील आता. वरतून टाकलं आणि लगेच उतरवलं. बस बस पक्का आहे नाती. ते आता उतरून घेते कालवण. कालवण तर झालंय. या साईडला बघा किती भारी कालवण झालंय आणि ते पण आहे ना मोठीकडे फुल भरून आहे. त्या साईडला मासे तळलेले आणि तिकडे सुद्धा आहे ना चुलीमध्ये ठेवल्यात मासे भाजायला. पीस ठेवला 2-3. हे बघा इथं ते सुद्धा ना काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. ते सुद्धा ना एकदमच भारी होतात. कारण तर आहे ना एक तर भाजलेला मागाशीच. ते पण आहे ना रवा लावून शेम घेतल्यात. बसलो आता जेवायला. सगळं काय झालंय आणि हे बघा आमच्या समोरच हे इतकं बनवलं आजच्याला. ह्याच्यामध्ये बाजरीच्या भाकऱ्या. दाखव बरं पिंके, ताट काढते तिकडे बघा. बाजरीच्या भाकऱ्या आहेत त्या पण बऱ्याच दिवसानंतर. आणि ह्या साईडला फुल कडे भरून आहे ना कटला मासा आहे आणि त्याचं कालवण आहे. इकडं पीस आहेत तळलेले आणि त्या साईडला ना आहे अजून पीस भाजून घेते चुलीमध्ये. चला ना बऱ्याच दिवसानंतर आहे ना ती पण एकदमच भारी रेसिपी बनवली आणि ती पण आहे ना मोठ्या माशाची. हे कसं झालं पिंके? मस्त झालंय. सांगा बरं त्या साईडला तुम्हाला कसं लागतंय? 1 नंबर लागतंय बघा सगळी जेवायला बसल्यात. हे अनुष्का तुला कसं लागतंय? मोठा मासा होता. आणि हे बघा सगळ्यांना आहे ना बाजरीची भाकर आहे. इकडं छायाने घेतलाय पाहिलं तर भात आणि एक मोठा पीस. हे बघा हे माझं ताट आहे आणि या साईडला भाकरीवरती आहे ना हे तळलेले मासे आहेत आणि इकडे इतकं कालवण आहे. ह्याच्यामध्ये भात आहे आणि या साईडला बघा इस्तूवरती आहे ना ते पीस घेतलं ठेवून रवा लावून आणि वाटण आहे त्याला. तर ते पण आता झाल्यातच. ते आता काढून घेतोय आम्ही. कसं लागतंय? छान.